तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे की आपण जे आतापर्यंत ब्लॉग टाकले ते असं बाहेर फिरायला गेलेले वगैरे टाकलोय आणि आता जरा ब्लॉग वेगळा आहे असणार आहे हा. म्हणजे आज 7 ऑगस्ट 2024 आणि आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुदर्शन बाबा खोत म्हणजे आमच्या गाव सांगोडेवाडीत त्यांना दादा म्हटलं जाते. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त वेगवेगळं काहीतरी ठेवलं जाते आणि ह्या वर्षी सुद्धा काहीतरी वेगळं ठेवलंय आणि हे बघा असं पॉम्पलेट वगैरे छापलंय. हे दादा आहेत आमचे. आणि DY पाटील हॉस्पिटल यांच्या आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर ठेवलंय. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. मग तिथं आता आम्ही शुभेच्छा वगैरे द्यायला तिथे जाणार आहे. आणि गावात सगळीकडे आता आम्ही बघितले की प्रत्येक चौकात वगैरे त्यांचं पोस्टर लावल्यात वाढदिवसानिमित्त. शुभेच्छा भरपूर जणांनी म्हणजे पोस्टर वगैरे लावून पण सांगितले. आता आपण जाऊया प्रत्यक्ष त्यांना शुभेच्छा देऊया. बघा काय काय कसं कसं नियोजन ते तुम्हाला सगळं दाखवतो. जेवढं होईल तेवढं दाखवतो. आणि तुम्हाला काय वाटलं म्हणजे व्हिडिओ मी असं टाकू काय नको, काय असं फिरायचं फक्त टाकू किंवा असं वैयक्तिक टाकायला नको असं वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की बाबा असलं काय व्हिडिओ टाकू नकोस. आणि जर तुम्हाला वाटत असेल की गडी चांगला आहे व्हिडिओ असू दे टाक असं काय नाही तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की बाबा हाय चांगला आहे व्हिडिओ, काय विषय नाही, पर्सनल वगैरे टाकला तरी चालते. मग त्यावेळेला मग काय विषय बघा म्हणजे पहिला ब्लॉग असा टाकालोय मी तर सांगा मला कमेंटमध्ये की कसं काय. तर चला. आणि या एक दिवस सेटअपचं सुद्धा सांगेन की कसं सेटअप कसं काय आहे. भरपूर साहित्य आहे, ग्रीन स्क्रीन वगैरे आहे, लावलेले आहे. तुम्हाला कसं एडिटिंग वगैरे करतोय ते सगळे एक दिवस तुमच्या म्हणजे एक दिवस व्हिडिओ आम्ही करेन. सेटअप बरोबर असं रिंग लाईट वगैरे आहेत, स्टँड आहे, ग्रीन स्क्रीन आहे लावली आहे, मला दाखवतो. तर हे व्हिडिओ आता शेवट पण बघा कसं कसं काय काय आहे बघूया आपण. चला. तर मित्रांनो तर व्यायामशाळा आहे आणि व्यायामशाळेच्या इथं आत शिबिर वगैरे ठेवलंय. इथं सोसायटी आहे. आपण पहिला दादासनी भेटूया आणि त्यानंतर मग इथं तुम्हाला आतलं दाखवतो. आता आम्ही बंगल्यात आलोय दादासनी भेटूया. राहुलला मला कट पडलाय. गावाच्या अनगाव कराच्या विकासापाशीच येऊन अडत असा न्यारा स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार रमदार, स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार रमदार, यानं झाली दुनिया सारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. जाईल तिथं सरपंचाची चर्चा, जिथं जाईल तिथं सरपंचाची चर्चा. माग पब्लिक असते जसं काय निघलाय मोर्चा, रुबाब दर्जा जोरात धरणार पडतोय घोरात, रुबाब दर्जा जोरात धरणार पडतोय घोरात, नाही चालायची गद्दारी. तर मित्रांनो आता गर्दी वगैरे झाल्या सगळी. रक्तदान आता शिबिर नाश्त्याचं नियोजन केलंय. हो करत्या साईड असते पहिला अमरदा. अमरदा कसा आहे नाश्ता? एक नंबर. जाईल तिथं सरपंचाची चर्चा, जिथं जाईल तिथं सरपंचाची चर्चा. माग पब्लिक असते जसं काय निघलाय. आम्ही पहिल्याच्या वर्गात आलो. सगळ्यांना
तिकडे आदरणीय सुप्रसिद्ध खोत यांचा 49वा वाढदिवस अगदी मोठ्या चांगल्या पद्धतीनं साजरा होत आहे आणि त्यांनी आपल्या शाळेला चांगल्या पद्धतीचा खाऊ पहिली ते चौथी सगळ्या वर्गांना दिलेला आहे. सरांचं आयुष्य असंच बरोबर आहे, तिचं सुखाचं जावं, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो असं मी प्रार्थना करतो. आणि आपल्या शाळेच्या वतीनं, आमच्या शाळा व्यवस्थापन समिती सांगोलीवाडीच्या वतीनं दादांचं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना देतो आणि त्याचं आमच्या शाळेला अशाच पद्धतीचं सहकार्य मिळत राहावं याबद्दल सदिच्छा व्यक्त करून त्यांचा आभार मानतो. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. विचार करायचो मागच्या वर्षी माहिती ह्याच वेळेत तब्येत नव्हती, मी आठवड्यावर शाळेत नव्हती आणि आताही मला यायला इथे काही नसतो. तर चांगल्या पद्धतीने औषध घेतली आणि आज म्हणलं ह्या सुदर्शन गोत्रे यांच्या कार्यावर उपस्थित राहायचे. धनगर सरांच्या हस्ते हा छोटासा सत्कार होतो. बघा पावसाने शुभेच्छा सुरुवात केलेली आहे. 2 मिनिटं सुदर्शन दादा बोलतील, कारण पावसाचं वातावरण आहे. तुम्हाला त्यांनी खाऊ पण आणलेला आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व आमचे ग्रामपंचायतचे आमचे सहकारी, माझ्यावर प्रेम करणारे आमचे दादा प्रेमी ग्रुप यांच्यामार्फत जो आज वाढदिवस उत्सव साजरा करण्यात येत आहे, त्यानिमित्त आज शाळेमध्ये खाऊ वाटप ठेवलेलं आहे. त्याप्रसंगी संस्थेनं आणि शाळेनं पण मला बोलवून माझा सत्कार केला, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि पाऊस आल्यामुळं हा कार्यक्रम संपला असं घरी करतो मी, कारण वर्गात बसा सगळ्यांना खाऊ मिळेल बरं का. नेहमी तुमच्यावर आपुलकी आमचा सरपंच अभिषेक, आमचा सरपंच त्यानिमित्ताने इथे उपस्थित लावली आणि आमच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि आमच्या चिमुकल्यांपर्यंत पोहोचले, याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी सुरुवातीलाच मानतो मी.
आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या बालचिमू त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव करतील त्यांच्या गोड गोड शब्दांमध्ये. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. झालं का नाही? तिकडे आता तुम्ही द्या की बघा, चौल्यात 2-2 हाताला दिले. इकडे हाताला पण झाले आणि बघा इकडे पण झाले. कसं वाटतंय? मत जाणून घ्याल हो त्यांचं. चालतंय ना? गिफ्ट नको ना मग? यांचं गिफ्ट माझ्याकडे द्या काय. याचं गिफ्ट द्यायला आल्यात. याचं पैकी कुठलं तरी एक घ्यायचं आहे. थर्मास आहे आणि पाण्याचा आहे. अजूनही या थांबा अवय असं चहाची कप आणि थर्मास असं आहे. या किती बार गिफ्ट आहे तुम्हाला दाखवतो. दोन पिशव्या भरणार आहे. 2 पिशव्या सांगितलं भरणार ना. खरं गिफ्ट एकच मिळणार. तुषारला आता कसं आले बा. तर आता आपण दादांच्या घरात आलोय आणि दादा 4 शब्द आपल्याला सांगणार आहेत. माझा वाढदिवस नेहमी 7 ऑगस्टला असतो. वाढदिवसानिमित्त दादाप्रेमी ग्रुप व माझा मित्र परिवार यांच्यातर्फे किंवा त्यांच्या नियोजनातूनच माझा वाढदिवस साजरा केलेला असतो. प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जसं गावातील जगुबाई मंदिर येथे बालोद्यान किंवा गावातील प्राथमिक शाळा म्हणजे मराठी शाळांमध्ये बालोद्यान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अंध मुलांना खाऊ वाटप किंवा अनाथ आश्रम मध्ये अन्नदान किंवा वृद्धाश्रमात वेगवेगळ्या प्रकारचे देणगी असे माझा मित्र परिवार व माझ्या दादाप्रेमी ग्रुप तर्फे स्वतः करतात. मी काही न करता त्यांनी स्वतःच्या यांच्यामधून स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन मधून सगळं त्यांनी करतात. मी काही करत नाही. सगळं त्यांच्या नियोजनातून हे चालतंय. प्लस माझ्या पोटी असलेल्या प्रेमातून सर्वजण एक उत्सव साजरा करतात. माझ्या वाढदिवसानिमित्त नियोजन करून इतका मोठा वाढदिवस साजरा केला. सर्व आपले शास्त्रीय मित्र असेल, मित्र परिवार असतील, लहान वृद्ध, शाळेतील मुलं असू दे, गावातील आम्हाला वृद्ध असू दे, सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व माझ्या आयुष्यामध्ये शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद.
आमचं सरपंच हिरोला पडतोय फाशी, आमचं सरपंच